ठाकरेंच्या विजयी मेळाव्याचा नवा टीझर प्रसिद्ध। उद्या मुंबईमधल्या वरळी डोममध्ये विजयी मेळावा। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर टीझरमध्ये पक्ष अहंकार बाजूला ठेवत मेळाव्यासाठी झोकून काम करायचं मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं ठरलं। दोनही पक्षाच्या नेत्यांकडून एकजुटीने मेळाव्याची तयारी सुरू। नियोजित कार्यक्रमांमुळे शरद पवार उपस्थित राहणार नाहीत। भाजपचे आमदार परिणय फुके यांच्याकडून ठाकरेंना दिवसणारी कविता। विजयी सभा घेण्यापेक्षा फडणवीसांसाठी आभार सभा घेण्याचा कोचक सल्ला। बुडा खालून गेल्या खुर्च्या म्हणून मराठीचा मोर्चा, कवितेमध्ये उल्लेख। मुंबईतील एसबीआय मुख्यालयाच्या बाहेर बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचं आंदोलन। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कार्यकर्ते आक्रमक, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। शेतकरी कर्जमाफी आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांचं विठुरायाला साकडं। तातडीने कर्जमाफी करण्याची सरकारला सद्बुद्धी देण्यासाठी पांडुरंगाला प्रार्थना। मुलांना नाश्त्याला नेलं आणि हातामध्ये बॅनर दिले। लक्ष्मण हाक्यांच्या समुद्रातल्या आंदोलनावरून मिटकरींचा आरोप। गल्लीमधला नेता दादांवरती बोलतो, मात्र नेतेच गप्प असतात। स्वपक्षीयांना घरचं आहे। धनंजय मुंडेंनी सरकारी आणि वन विभागाच्या जमिनीवरही पीक विमा उतरवला। भाजपा आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप। धाराशिवच्या पीक विमा घोटाळ्याची चौकशी बंद का केली, असाही सवाल। मामा राजवाडे आणि सुनील बागोली यांच्या रोखलेल्या प्रवेशानं चर्चांना उधाण। पक्षात असताना राऊतांना राजवाडेंची गुन्हेगारी दिसली नाही का, असाही सवाल। तर भाजपला गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते का हवेत, असा प्रश्न। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश। संभाजीनगर उच्च न्यायालयाचा निकाल। खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी मांडली होती बाजू। लाडकी बहीण योजनेसाठी दर महिना 410 कोटींचा निधी देत असल्याची मंत्री संजय शिरसाट यांची माहिती। शिरसाटांचे प्रकरण बाहेर काढून त्यांचं बोलणं बंद केल्याची जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका। लक्षवेधीच्या वेळेला पण मंत्री जयकुमार रावल हे स्वतःच विधानसभेमध्ये उपस्थित नसल्यानं संजय शिरसाट आणि कृष्णा खोपडेंनी व्यक्त केली नाराजी। सकाळी लवकर उठून आलो, मात्र मंत्रीच गैरहजर असल्याचं व्यक्त केली खंत।